गुड मॉर्निंग वन अँड ऑल. आपण मागच्या प्रॅक्टिकल्सला जे पहिले 3 आहेत त्यामध्ये आपण लेआउट मॅनेजर बद्दल काही जास्त डिस्कस केलं नव्हतं. जो डिफॉल्ट मॅनेजर आहे, लेआउट मॅनेजर आहे, तो म्हणजे फ्लो लेआउट. त्यामध्ये आपले एलिमेंट्स वन बाय वन पुटअप होतात. ठीक आहे, एका पुढे एक. ओके, डिफॉल्ट सेंटर असेल त्यासाठी पण. त्यानंतर आपण तिसरा एक्सपेरिमेंट बघितला होता ज्यामध्ये आपण ग्रीड लेआउट बघितलं होतं. ते ग्रीडचं सॅम्पल एक्झाम्पल बघितलं होतं. त्यानंतर बॉर्डरचा एक बघितलं होतं आणि बॉर्डरवर तुम्हाला एक्सरसाइज सांगितला होता की सेंटरला एखादा एलिमेंट पुटअप करा. ठीक आहे, आता आपण आपला चौथा एक्सपेरिमेंट बघतोय. चौथ्या एक्सपेरिमेंट मध्ये काय आहे की आपल्याला कार्ड लेआउट बघायचं आहे. ठीक आहे, आता कार्ड लेआउट म्हणजे काय पहिला समजावून घेऊया. आता आपण जे नेहमी नॉर्मली आपण जे कार्ड्स बघतो, ठीक आहे, 1 2 3 4 किंग क्वीन, ओके, जोकर, या ज्या गोष्टी आहेत या आपण बघत असतो. ठीक आहे, सेम लॉजिक इज ऍप्लिकेबल इन दिस लेआउट मॅनेजर. दॅट इज आपल्याकडं जे काय कंट्रोल्स आहेत ते आपल्याला एकावरती एक ठेवलेले असतात. ठीक आहे, जसं आपले 52 कार्ड्स असतात. 52 कार्ड्स आपण ठेवताना कसं ठेवतो की एकावरती एक ठेवतो. ठीक आहे, ऍट अ टाइम आपण जो टॉपला असेल, ठीक आहे, समजा आता आपले स्टॅक आहे ज्यामध्ये 52 कार्ड ठेवले थोडक्यात. ठीक आहे, जो कार्ड तुमच्या टॉपला असेल तोच फक्त दिसणार आहे. समजा टॉपला रेड कलरचा 6 नंबर असेल मग फक्त 6च दिसेल. ठीक आहे, अशा पद्धतीनं तुम्हाला जो काही टॉपला असेल तोच फक्त तुम्हाला दिसणार आहे, अदर कोणतेही तुम्हाला दिसणार नाहीये. ओके, तर याच्यामध्ये महत्वाचं काय आहे की तुम्हाला नेक्स्ट एलिमेंट बघायचा असेल किंवा खालचा कार्ड बघायचा असेल तर पुन्हा वरचा कार्ड पुन्हा रिमूव्ह करावा लागेल. हेच लॉजिक आपल्याला ऍप्लिकेबल आहे इथं कार्ड लेआउट साठी. सो आपण चौथ्या एक्सपेरिमेंट बघतोय आता. तर चौथ्या एक्सपेरिमेंट मध्ये तुम्हाला जे प्रोग्राम स्टुडंट ऍक्टिव्हिटी दिली आहे तर एक सॅम्पल प्रोग्राम दिलाय. ठीक आहे, तो पहिला आपण टाइप करून एक्झिक्यूट बघून बघायचा आहे आणि बाकीचे जे एक्सरसाइज आहे ते तुम्ही घरी ट्राय करायचे. ओके, सो पहिला कोणत्याही प्रोग्रामच्या पहिल्या स्टेटमेंट जे असतं ते म्हणजे इम्पोर्ट. ओके, आता इथं AWT, त्यानंतर इम्पोर्ट जावा डॉट AWT. आता इथं इव्हेंट एक घेतलाय. ओके, इव्हेंट घ्यायमागचं कारण काय की आपल्याला आपण एक इथं ऍक्टिव्हिटी करणार आहोत. ओके, आता आपण ऑलरेडी सगळी थेरी संपवलेली आहे आपण. तर याच्यामध्ये आपल्याला काय करतोय की आपल्याला एक ऍक्टिव्हिटी कंप्लीट करतोय. इथे एक आपण ऍक्टिव्हिटी कंप्लीट करतोय कारण प्रोग्राम मध्ये तुम्ही जर व्यवस्थित बघितला तर त्यामध्ये आपण काय करतोय की यामध्ये आपण पहिला जसं बघायला तुम्हाला सांगितलं आपण इट कॅन बी कन्सिडर्ड स्टॅक. आपण वरचा एलिमेंट पहिला रिमूव्ह केल्यानंतर तुम्हाला खालचा दिसणार आहे अशा पद्धती, ती म्हणजे ऍक्टिव्हिटी झाली. तर आपण ते करताना कसं करायचं आहे की एक पहिला जो वरचा टॉपचा जो आयटम आहे बटन, आपण ज्याला बटन म्हणतो या केसमध्ये, तो क्लिक केल्यावर नेक्स्ट बटन दिसायला पाहिजे. ही आपली जनरली आता इथं आपण ऍक्टिव्हिटी करणार आहोत. ओके, हे करत असताना इथं आता आपण काय ऍप्लिट्यूड वर घेणार नाही, फ्रेम घेतोय. ठीक आहे, या फ्रेम घेतोय आणि हे सायमल्टेनियसली आपण अदर ऍक्टिव्हिटी पण कन्सिडर करणार आहोत. आता इथं बटन साठी आपण ऍक्टिव्हिटी लिहिणार आहोत. ओके, जर तुम्ही प्रोग्राम जर केअरफुली बघितला असाल तर आपण बटन साठी करणार आहोत. त्यामुळे आपल्या इथं इम्प्लिमेंट ऍक्शन लिस्नर येणार कारण बटन साठी आपल्याला ऍक्शन लिस्नर असतो. ओके, आता इथं बघा आपण काय केलंय, कार्ड लेआउटचा ऑब्जेक्ट तयार केला कार्ड. त्यानंतर बटन घेतलं. मगाशी आपण डिस्कस केलं की ऍक्शन लिस्नर का घेतो इथं, तर आपल्याला बटन वरती काम करायचं आहे जो आपला सॅम्पल प्रोग्राम मध्ये दिला आहे ऑलरेडी. त्यानंतर कंटेनर. ठीक आहे, कंटेनर घ्यावं लागेल कारण आपण इथं स्विंग यूज करतोय. स्विंगचा पार्ट जो आहे आपण इथं, हा जो मेजर पार्ट जो आहे तो स्विंग मध्ये आपण काय करतो, कंटेनर घेतो आपण त्याचं एक्झाम्पल पण ऑलरेडी बघितलेलं आहे. त्यानंतर गेट कंटेंट पेन हा तुम्हाला सेट करावा लागेल. ठीक आहे, म्हणजे आपल्या कंटेनरला आपण गेट कंटेंट पेन इक्वल टू सी इक्वल टू गेट कंटेंट पेन. म्हणजे इथं आपण काय केला की कार्ड लेआउट सेट करून घेतला आपल्या फ्रेमला विच इज बिलॉंग्स टू द स्विंग. ओके, नॉट द AWT. ओके, सो त्यानंतर आपण काय करतोय, बटन ऍड करून घेतोय. आता इथं आपल्याला किती 3 बटन ऍड करायला सांगितलेत. ओके, सो B1
इक्वल टू न्यू जे बटन. आता जे बटन काय यूज करतोय आपण इथं, तर आपण काय करतोय इथं की स्विंगचा यूज करतोय, नॉर्मल बटन यूज करणार नाही. बटनला काय नाव दिले, ऍपल. B2 इक्वल टू बॉय. B3 इक्वल टू कॅट. ठीक आहे. आता हे 3 बटन आपण ऍड करतोय. आता इथे ऍक्शन लिस्नर करायचे आहे, म्हणजे काय करतोय आपण, ऍपल वर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट बटन जे आहे ते यायला पाहिजे. बॉयवर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट बटन यायला पाहिजे आणि कॅटवर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट बटन यायला पाहिजे. आता हा जो सिक्वेन्स आहे, ठीक आहे, हा सिक्वेन्स आपण जसं आपण पुढचा प्रोग्राम टाईप करतोय त्यावरती डिपेंड राहणार आहे. ओके. जसं आता B1 क्लिक केला तर त्यावरती सम ऍक्टिव्हिटी व्हायला आपल्याला इथं ह्याचा ऍड ऍक्शन लिस्नर ऍड करावं लागेल. ठीक आहे. आता इथून आपण लिस्नर ऍड करून घेतोय. हा झाला B1 चा, हा झाला B2 चा आणि हा B3 चा. ठीक आहे. आता सी आपला जो कंटेनर आहे, ओके, सी डॉट ऍड आपण कंटेनर मध्ये ऍड करतोय. पहिला कोणता असेल तर कोणता बटन असेल, B1 म्हणजे पहिला जो वरती टॉपला बटन असेल तो बी असेल, सॉरी ऍपल असेल. त्यानंतर येणार सी डॉट ऍड B, B2. त्यानंतर सी डॉट ऍड सी, B3. ओके. सो इथं बघा, आता मी हा ब्लॉक क्लोज करतोय कार्ड एक्झाम्पलचा. आता हा जो ब्लॉक लिहिला आपण ऍक्शन लिस्नर साठी, ठीक आहे, आता हा ब्लॉक मी ज्यावेळी लिहित आहे तर त्याला करस्पॉन्डिंग आपल्याला ऍक्शन परफॉर्म लिहावं लागेल. ठीक आहे. अदरवाइज प्रोग्राम will not run exactly, that is as per our intention or our action performed action event E. ठीक आहे. सो इथं आपण बघतोय, आता इथं ऍक्शन परफॉर्म साठी लिहिलेलं आहे, ऍक्शन इव्हेंट दिले त्याची. आता इथं कार्ड, ओके, म्हणजे आपला जो आहे तो कार्ड लेआउटचा कार्ड ऑब्जेक्ट आहे. कार्ड डॉट नेक्स्ट म्हणजे काय असणार इथं, आता इथं बघा तुम्ही कंट्री मध्ये कसं केला, B1, B2, B3 असं सिक्वेन्स ऍड केला. ठीक आहे. सो कार्ड डॉट नेक्स्ट C. What is C? C stands for container where it contains single button at a time. Why? Because we are dealing with the card layout. Okay. So that's why next item काय, next function काय करेल, जो पुढचा आयटम असेल तो शो करेल. ठीक आहे. पण सुरुवातीला B1 then B2 then B3 अशा तो सिक्वेन्स न जाईल. आता इथं बघा, नीट केअरफुली बघितलं असाल तर आपण इथं मेन फंक्शन लिहिलंय. ठीक आहे. सो कार्ड लेआउट एक्झाम्पल CL इक्वल टू न्यू कार्ड एक्झाम्पल
CL डॉट सेट साईज करून घेतलंय कारण फ्रेम यूज करतोय आपण आणि फ्रेम साठी आपण विजिबिलिटी ट्रू करणार आहोत आणि एक्झिट ऑन क्लोज म्हणजे आपण फ्रेम प्लेस केल्यानंतर टोटली सिक्वेन्स सगळा क्लोज व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण एक सिंपल एक्झाम्पल घेतलंय. ठीक आहे, आता आपण ते रन करून बघायचंय. हो, सेव्ह केलं नाही अजून. इथं बघा जे फ्रेम एक्सटेंड केलंय, ऍपलेट वर केलेलं, ऍपलेट नाही केलेलं. हा आता आपला आउटपुट असेल. याच्यामध्ये बघा केअरफुली ऑब्झर्व केला असाल तर ऍपल सुरुवातीला आहे कारण B1 ला आपण ऍपल सेट केलाय. ठीक आहे, क्लिक केला बॉयला, क्लिक केला कॅट आला, कॅट क्लिक केलं तर पुन्हा ऍपल आलं. कारण बघा इथं आपण काय केलंय, 3 बटन घेतले, B1 B2 आणि B3 हे 3 बटन घेतलेत. सिक्वेन्स ऍड करताना सुरुवातीला B1 आहे, B1 स्टँड्स फॉर ऍपल, B2 बॉय, B3 कॅट आणि ऍक्शन परफॉर्मला काय करतो आपण कार्ड डॉट नेक्स्ट यूज करतो म्हणजे नेक्स्ट आयटम डिस्प्ले व्हायला पाहिजे. त्यामुळे काय होईल ऍपल बॉय कॅट, ऍपल बॉय कॅट. आता इथं जर नीट बघितलं असाल तर पूर्ण बटनच सगळी स्क्रीन ऑक्युपाय केली. ठीक आहे, आणि अदर लेआउट मॅनेजर इथं होत नाहीये. इथं आपल्याला ऍट अ टाइम एकच कंट्रोल दिसतोय. ठीक आहे, पूर्ण सगळे कंट्रोल दिसत नाही. फ्लो लेआउटला किंवा ग्रिडला दिसत होते, तसे सगळे कंट्रोल इथे दिसत नाहीत. तर वन बाय वन सगळे दिसणार आहे. हाच फरक आहे आपल्या कार्ड आणि ग्रिड किंवा फ्लो मध्ये. ठीक आहे, दिस इज आवर सॅम्पल एक्झाम्पल. Okay, that is from the student activity from the manual. That is belongs to experiment number 4. Okay, आता याच्यामध्ये तुम्हाला एक्सरसाइज दिलाय. एक्सरसाइज मध्ये काय सांगितलंय, एक ब्लॉक दिलाय. ठीक आहे, तर त्यामध्ये तुम्हाला ग्रिड बॅग लेआउटचा एक्झाम्पल तुम्हाला परफॉर्म करायला सांगितलंय. त्यामुळे 5 बटन दिले. तर ग्रिड बॅग आपण ग्रिडचं केलं होतं त्याच पद्धतीने ग्रिड बॅगचं करायचं आहे. दोन प्रोग्राम दिलेत. तर तुम्ही जे दोन्ही प्रोग्राम तुमच्या क्लासरूमला पोस्ट करायचे आहेत. ठीक आहे, त्याचं आउटपुट आणि त्याचं तुमचं कोडिंग. ठीक आहे, तर तुम्ही ते पोस्ट करणं कंपल्सरी आहे. ओके, सो हिअर इज द एंड ऑफ अवर 4th experiment. थँक यू.